मला वाटतं साधारण 25-30 वर्षांपूर्वी आपल्याकडे प्रेमविवाहाचं मॉडेल जोरात रुजायला सुरुवात झाली आणि मग ते थोडं पुढे जाऊन डेटिंग, मग अजून पुढे जाऊन लिव्ह इन रिलेशनशिप्स, आता तर ओपन रिलेशनशिप्स पर्यंत येऊन ठेपलंय. याला चांगलं वाईट ठरवण्याची गरज नाही, हे फायदेशीर ठरलं आहे की नाही एवढंच बघायला पाहिजे. द होल पॉइंट ऑफ लव्ह मॅरेज डेटिंग वॉज टू नो द अदर पर्सन बिफोर मॅरिंग. लग्नाआधी एकमेकांना ओळखलं तर नंतर कटकट होणार नाही हे गृहीतक होतं, जे अगदीच लॉजिकल आहे. म्हणजे वैवाहिक जीवन सुरळीत पार पडावं हा हेतू होता. पण तसं झालंय का? या नवीन मॉडेलमुळे लग्नातली रिस्क कमी होऊन यशाचं प्रमाण वाढायला हवं होतं. सो कॉल्ड यशस्वी लग्नांची संख्या वाढून लग्न संस्थेवर विश्वास वाढायला हवा होता. पण झालंय उलटच. आजचे तरुण म्हणतायत की मला लग्नच करायचं नाहीये, मला मूलबाळ नको, मला कुटुंब व्यवस्था नको. म्हणजे आधीची सिस्टीम परफेक्ट होती असं जरी नसलं तरी आताची तिच्यापेक्षा वाईट आहे ना. 5, 7, 10 प्रियकर प्रेयसी होऊन गेल्यानंतर फायनली एकावर आपण सेटल झालो म्हणजे सगळं कसं छान छान असेल हे गृहीतक किती ठिसूळ होतं हे सिद्ध झाले ना आता. म्हणजेच जोडीदार असणं म्हणजे नेमकं काय, जोडीदार कशासाठी हवा असतो, लग्न म्हणजे काय, ऍडजस्टमेंट म्हणजे काय, मुळात लग्न ऍडजस्टमेंट कशासाठी या मूलभूत प्रश्नांकडे आपण दुर्लक्ष केले. त्याची उत्तरं तरुणांपर्यंत घेऊन गेलो नाही आणि त्याचे परिणाम आज नातेसंबंधांवर विश्वास नसलेली पिढी घडण्यात झाले. सगळ्यात महत्वाचं हे तरुणांचं अपयश नाही, या तरुणांची चूक नाही. आपण सिनियर्स कमी पडलो आहोत. चाचपडत असलेल्या कुमारवयीन मुला मुलींमध्ये ही समज रुजवण्यात आपण नापास झालो आहोत आणि आता तरी आपण अभ्यास करून परीक्षेला बसलो नाही तर परिस्थिती अजून वाईट होत जाणार आहे.